नमस्कार, मी निशा। तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ॲपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचा जीवन प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायक आहे। तर स्टीव्ह जॉब्स यांनी 2005 साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा पदवीदान समारंभात एक 15 मिनिटाचं भाषण केलं होतं, जे की प्रचंड गाजलं होतं। हे भाषण म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याचा गोषवारा आहे आणि या इंग्रजी भाषणाचा आपण आज मराठीत अनुवाद बघणार आहे। त्याआधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या। जगातल्या सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या महाविद्यालयांपैकी एक अशा महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात मला तुमच्यासोबत बोलायची संधी मिळत आहे। हा मी माझा बहुमान समजतो। मी माझं ग्रॅज्युएशन कधीच पूर्ण करू शकलो नाही। आता खरं सांगायला हरकत नाही, पण मी पहिल्यांदाच कॉलेजचा दीक्षांत समारंभ इतक्या जवळून पाहतोय। आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील 3 गोष्टी सांगणार आहे। बस जास्त काही नाही, फक्त 3 गोष्टी सांगणार आहे। पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्यासंदर्भात। मी रीड कॉलेजमधून 6 महिन्यातच बाहेर पडलो होतो, पण तरीही मी 18 महिने तिथे काहीतरी करत येत जात होतो। तर प्रश्न हा होता की मी कॉलेज का सोडलं। खरं तर याची सुरुवात माझ्या जन्माआधीपासूनचीच आहे। माझी आई एक तरुण अविवाहित महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती आणि तिनं मला दत्तक द्यायचं ठरवलं। तिची फार इच्छा होती की मी पदवीधर पालकांकडे दत्तक म्हणून जावं, त्यामुळे तिनं एका वकील दाम्पत्याची त्याकरता निवड केली। सारं काही सुरळीत चालू होतं आणि अचानक माझ्या जन्माच्या आधी त्या दोघांनी ठरवलं की त्यांना मुलगी हवी आहे। त्यामुळे मध्यरात्री माझ्या आई वडिलांना, जे वेटिंग लिस्टमध्ये होते, त्यांना फोन केला आणि सांगितले की आमच्याकडे लहान मुलगा आहे, आपण त्याला दत्तक घ्याल का? आणि त्यांनी लगेच हो म्हणून सांगितले। नंतर माझ्या आईला असं कळलं की माझ्या दत्तक आईनं पदवी पूर्ण केलेली नाही आणि वडील तर हायस्कूल पण पास नाहीत। तिनं मग दत्तक कागदपत्रे साईन करायला नकार दिला। नंतर त्यांनी माझ्या आईला वचन दिलं की आम्ही याला कॉलेजला जरूर पाठवू आणि या आश्वासनावर तिनं कागदपत्रांवर सह्या केला आणि मग मला दत्तक घेतलं गेलं। अशा प्रकारे माझ्या जीवनाची सुरुवात झाली। 17 वर्षानंतर मी कॉलेजला गेलो, पण एक चूक झाली की मी स्टॅनफोर्ड सारखं महागडं कॉलेज निवडलं आणि माझ्या दत्तक आई वडिलांची सारी कमाई माझ्या शिक्षणावर खर्च होऊ लागली। 6 महिन्यातच मला त्याची किंमत उमगेनाशी झाली। मला माझ्या आयुष्यात काय करायचं आहे याची काहीच कल्पना नव्हती। कॉलेजचे शिक्षण मला याचे उत्तर शोधण्यासाठी काहीच मदत करत नव्हते आणि मी अशा ठिकाणी माझ्या आई वडिलांची संपूर्ण कमाई शिक्षणावर खर्च करत चाललो होतो। त्यामुळे मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला। अर्थात त्यावेळी हा छातीत धडकी भरवणारा निर्णय होता, पण आता असं वाटतंय की कदाचित हा माझ्या आयुष्यातला सर्वात चांगला निर्णय होता। हा निर्णय पक्का झाल्या क्षणी मी ज्या वर्गांबाबत उत्साही नव्हतो तिथं जाणं बंद करून टाकलं आणि ज्या वर्गात मला रस होता त्या वर्गांना मी नियमितपणे जाऊ लागलो। हे सगळंच काही स्वप्नवत नव्हतं। माझ्याकडे राहायला खोली नव्हती, म्हणून मी मित्रांच्या रूम्सवर जमिनीवर झोपायचो। कोकच्या रिकाम्या बाटल्या देऊन मी 5 सेंट जमा करत असे आणि त्यातून जेवणाची तजवीज करत असे। मी दर रविवारी 7 मैल चालत हरे कृष्ण मंदिरात जात होतो, जेणेकरून आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी मी पोटभर जेवू शकेल आणि मला ते आवडतही होतं। माझे अंतःप्रेरणा आणि माझे कुतूहल यांनी मला जे काही सापडलं ते पुढं माझ्या आयुष्यात अनमोल ठरलं। आता हेच पाहणार, रीड कॉलेजमध्ये त्यावेळी बहुधा सर्वोत्तम असे कॅलिग्राफीचे वर्ग चालत असेल। संपूर्ण परिसरात प्रत्येक भित्तीपत्रकावर इतकेच काय तर अगदी खणांवर देखील सुंदर कॅलिग्राफी केलेली आढळे। मी तसाही ड्रॉपआउट होतो आणि मला हे कसे करतात हे जाणून घ्यायचं होतं। त्यातच मला माझे नियमित वर्ग करणे जरुरीचे राहिले नव्हते। कॅलिग्राफीच्या वर्गात मी सेरिफ आणि सान्स सेरिफ या फॉन्टविषयी शिकलो। त्याचबरोबर 2 अक्षरांमध्ये किती जागा असावी, अक्षरे सुशोभित कशी करावी याचेही ज्ञान मला मिळत होतं। ते सारंच फार सुंदर, ऐतिहासिक आणि कलात्मकरित्या हळूवार होतं। हे सारं विज्ञानाद्वारे कॅप्चर केलं जाऊ शकत नव्हतं। सगळं मला अधिकच आकर्षक वाटत होतं। या सगळ्याचा माझ्या आयुष्यात काही प्रत्यक्ष फायदा होईल असं मला स्वप्नातही वाटलं नसतं, पण 10 वर्षानंतर जेव्हा आम्ही पहिला मॅकिंटोश कम्प्युटर बनवत होतो तेव्हा मी याला मॅकमध्ये डिझाईन केलं आणि सुंदर टायपोग्राफी असलेला तो जगातला पहिला कम्प्युटर होता। जर मी महाविद्यालयाच्या त्या विषयांच्या जंजाळातून बाहेर पडलो नसतो तर मॅकिंटोशमध्ये विविध टाईपफेसेस आणि प्रमाणबद्ध फॉन्ट्स दिसलेच नसते आणि विंडोजवाल्यांनी तर जशाच तसं कॉपी केलं नसतं। मी महाविद्यालयातून बाहेर पडलो नसतो तर कॅलिग्राफीच्या वर्गात कसा पोचलो असतो आणि अर्थात जे पीसीवर सुंदर टाईप फॉन्ट्स दिसतात ते कसे दिसले असते।
कनेक्ट द डॉट्स, अर्थात हे टिपकं जोडणं, या डॉट्सला कनेक्ट करणं सोपं नव्हतं. पण 10 वर्षानंतर मी भूतकाळात पाहतो तर मला सगळं साफ दिसतं की आपण कधी भविष्याकडे पाहून डॉट्स कनेक्ट करू शकत नाही. ते फक्त मागे बघूनच करू शकतो. यासाठी आपल्याला विश्वास करायला हवा की आता जे काही होतंय ते पुढे जाऊन कोणत्या ना कोणत्या प्रकारे भविष्याशी कनेक्ट होणार आहे. आपल्याला कशा ना कशावर तरी विश्वास ठेवायला हवा. आपल्या गट्सवर, आपल्या नशिबावर, आपल्या जीवनावर अथवा आपल्या कर्मावर आपल्याला विश्वास ठेवायला हवा की ते पुढे जाऊन डॉट्स नक्की कनेक्ट होतील. आणि त्यावेळी पण जेव्हा तुम्ही एकदम वेगळ्या रस्त्यावर चालला असाल आणि हीच गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी बनवेल. तर माझं पहिल्या गोष्टीतून हीच शिकवण मिळते की जे होतंय ते चांगल्यासाठीच होत आहे आणि आता जे करतोय ते पुढे जाऊन कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्की कामाला येईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. माझी दुसरी गोष्ट आहे लव आणि लॉस बद्दलची. मी फार नशीबवान आहे की जिच्यावर मी प्रेम करत होतो ती मला लवकरच मिळाली. मी 20 वर्षाचा असतानाच मी आणि ओजने मिळून घरच्या गॅरेजमध्ये ॲपल कम्प्युटर्सची सुरुवात केली. आम्ही खूप मेहनत केली. 10 वर्षात गॅरेजमधल्या आम्हा दोघांपासून सुरू झालेली ॲपल $2 बिलियन आणि 4000 कामगारांची कंपनी झाली. आम्ही वर्षभरापूर्वीच आमचं सर्वोत्तम काम बाजारात आणलं होतं, मॅकिंटोश कम्प्युटर. मी तेव्हा फक्त 30 वर्षाचा होतो आणि अचानक मी माझ्या कंपनीतून हकलला गेलो. तुम्ही स्वतः स्थापन केलेल्या कंपनीतून तुम्ही स्वतः कसे हकलले जाऊ शकता? जशी जशी ॲपल कंपनी ग्रो करू लागली तसं आम्ही एका बुद्धिमान माणसाला हायर केलं. पहिलं 1 वर्ष सगळं ठीक चाललं होतं, पण नंतर कंपनीच्या भविष्याला घेऊन आमच्यात मतभेद होऊ लागले आणि ही गोष्ट बोर्ड ऑफ डायरेक्टर पर्यंत पोहोचली आणि त्या लोकांनी त्याची बाजू घेतली. साहजिकच वयाच्या 30व्या वर्षी मी अक्षरशः हकललो गेलो आणि तेही अतिशय सार्वजनिक पद्धतीने. माझ्या आयुष्याचा जो केंद्रबिंदू होता तोच गायब झाला. मी उद्ध्वस्त झालो. मी एक मोठे सार्वजनिक अपयश बनलो होतो आणि सिलिकॉन व्हॅलीतून पळून जाण्याचे विचार माझ्या मनात घुळू लागले होते. पण हळूहळू एक गोष्ट जाणवायला लागली की माझे अजूनही माझ्या कामावर प्रेम होते. ॲपलमधल्या घटनांनी त्यात तिळभरही फरक पडला नव्हता. मला नाकारण्यात आलं होतं पण माझे प्रेम संपले नव्हते. म्हणूनच मी पुन्हा सुरुवात करण्याचा निश्चय केला. तेव्हा तसे वाटले नसेलही कदाचित, पण ॲपलमधून हकलले जाणे माझ्या आयुष्यातली सर्वात चांगली घटना ठरली. यशस्वी असण्याचे सगळे दडपण गळून पडले. त्याची जागा एखाद्या नवोदिताच्या खांद्यावर असलेल्या हलकेपणाने घेतली. त्यानंतर 5 वर्षात मी नेक्स्ट नावाची कंपनी स्थापन केली. त्यानंतर पिक्सार नावाची दुसरी कंपनीही उभारली आणि भन्नाट अशा स्त्रीच्या प्रेमात पडलो, जिच्याशी मी लग्न केलं. पिक्सारने जगातली पहिली ॲनिमेटेड फिल्म टॉय स्टोरी बनवली आणि आज ती जगातली पहिल्या क्रमांकाची ॲनिमेशन कंपनी आहे. गंमत म्हणजे पुढे नेक्स्ट पण ॲपलने विकत घेतली आणि आम्ही नेक्स्टमध्ये बनवलेले तंत्रज्ञान आज ॲपलच्या कामाला येत आहे आणि ॲपलच्या यशाला ते कारणीभूत ठरते आहे. मला खात्री आहे की मी जर ॲपलमधून हकलला गेलो नसतो तर हे कधीच घडलं नसतं. औषधाची चव घेणं कठीण असतं पण रुग्णाला त्याचीच गरज असते. कधी आयुष्याने डोक्यात दगड घातलास तर निराश होऊ नका. मला खात्री आहे जर माझ्या कामावर प्रेम नसते तर मी अशा पद्धतीनं काम करत राहूच शकलो नसतो. त्यामुळे आपल्याला काय आवडतं हे शोधत राहा आणि स्वतःची समजूत घालू नका. माझी तिसरी गोष्ट ही मृत्यूविषयी आहे. मी 17 वर्षाचा होतो तेव्हा एक वाक्य वाचलं होतं, जर तुम्ही रोज आपलं आयुष्य आजचा दिवस शेवटचा आहे असं समजून घालवलं तर कमीत कमी एक दिवस तुमची समजूत खरी ठरेल. या वाक्याने माझ्यावर खूप परिणाम केला होता. तेव्हापासून जवळपास 33 वर्ष मी रोज सकाळी उठतो आणि आरशात पाहून स्वतःला विचारतो, आज जर मला मरण यायचे असेल तर मी आज जे करतोय तेच मला कायम करायला आवडेल का? जर माझे उत्तर बरेच दिवस नाही असे असेल तर मला कळते की काहीतरी बदल करायची गरज आहे. साधारण वर्षभरापूर्वी मला कॅन्सर असल्याचं निदान झालं. सकाळी 7:30 वाजता माझा स्कॅन झाला आणि स्वादुपिंडाशी मला भला मोठा ट्यूमर असल्याचे स्पष्ट झाले. मला स्वादुपिंड शरीरात नेमकं कुठं असतं हेही ठाऊक नव्हतं. डॉक्टर म्हणाले की हा असा कॅन्सर आहे ज्यावर उपचार होऊ शकत नाहीत आणि मी 6 महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाही. डॉक्टरांनी मला घरी जाऊन साऱ्या गोष्टींची आवरावर करायला सांगितले. म्हणजेच दुसऱ्या शब्दात ते मला मृत्यूसाठी तयार राहायला फरमावत होते. निदानासोबत मी 1 दिवस घालवला. त्या दिवशी संध्याकाळी माझी बायोप्सी झाली. त्यानंतर माझ्या घशावाटे आणि पोटातून आतड्यात एंडोस्कोप घुसवला.
माझ्या स्वादुपिंडात सुई खुपसून तिथल्या त्यांनी पेशी काढल्या। अर्थात मला भूल दिली होती, पण माझी पत्नी म्हणाली की जेव्हा डॉक्टर्सनी त्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली बघितल्या तेव्हा ते आनंदाने रडू लागले। माझा कॅन्सर अतिशय दुर्मिळ असला तरी तो शस्त्रक्रियेने बरा होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं। ही माझी मृत्यूशी झालेली सर्वात जवळची आणि बहुधा अजून 2 दशक तरी टिकेल अशी ओळख। आता मी याविषयी एवढ्या अधिकारवाणीने बोलतोय याचं कारण म्हणजे मरण कुणालाच नको असतं। अगदी ज्यांना स्वर्ग हवा असतो त्यांचीही त्याकरता मरण्याची तयारी नसते। तरीही मरण हे आपल्या सगळ्यांना येणारच आहे, कुणालाही ते चुकलेलं नाही। आणि हे खरंच अगदी बरोबर आहे, कारण मरण हा जीवनाचा सर्वात छान शोध आहे। तो जीवनातल्या बदलाचा शिल्पकार आहे। तोच जुन्याला दूर करून नव्याची वाट मोकळी करतो। आज कदाचित तुम्ही चर्चेत आहात, पण उद्या तुम्ही हळूहळू म्हातारे व्हाल तेव्हा दूर सारले जाल। नाट्यमय वाटलं तरी हेच सत्य आहे। तुमच्याकडे अगदी मर्यादित वेळ आहे, म्हणूनच दुसऱ्या कोणाचं आयुष्य जगत ते फुकट घालवू नका। दुसऱ्याच्या विचारावर आधारलेल्या निष्कर्षांचं जोखड आपल्या आयुष्यावर मिरवू नका। आणि सर्वात महत्त्वाचे, आपले हृदय आणि अंतःप्रेरणा यांचं ऐकायचं धाडस सदैव दाखवा। त्यांना जवळपास नेहमीच तुम्हाला काय बनायचं आहे याची कल्पना असते, बाकी सगळं दुय्यम आहे। आणि मला शेवटी हेच सांगायचं आहे की स्टे हंग्री स्टे फुलिश, म्हणजेच भुकेलं राहा आणि मूर्ख राहा। भुकेलं राहा म्हणजेच नेहमी काहीतरी करण्याची भूक असली पाहिजे, आणि मूर्ख राहा म्हणजे आपण मूर्ख राहिलो तरच काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करू। त्यामुळं स्टे हंग्री स्टे फुलिश। थँक्यू। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा। थँक्यू।